नारायण नारायण. तर भक्तजन हो, परिस्थितीच अशी समोर आली होती. आता काय करावे आणि काय नको हे कोणालाही सांगता येत नव्हते. देव त्यांच्या भूमिकेवर अडून राहिले होते आणि दैत्य त्यांच्या. ज्या अमृतामुळे मृत्यूला देखील शरण आणता येते, अशा अमृताचे स्वामित्व कोणाला नको असेल. तो मोह साऱ्यांनाच झाला होता. आता भविष्यात काय होईल हे सांगता येणं कठीण होतं. साक्षात त्रिमूर्तींचं म्हणणं देखील कोणीही ऐकून घ्यायला तयार झालं नव्हतं. मग पुढे काय झालं? देवी, आता अमृताचे वाटप होणार हे जवळजवळ निश्चितच झाले होते. कारण दुसरा मार्ग तरी काय निघणार? काहीतरी मार्ग नक्कीच असेल ना. नारायण नारायण. देवी, सूर्यास्त झाला. नाहीतर त्यावेळी काय घडले होते हे सांगण्याची ओढ मला देखील लागली होती. परंतु नियम हा नियम आहे मुनिवर. मला देखील हे कळतं. नारायण नारायण. देवी, आजचे आख्यान याच ठिकाणी थांबवतो. एक अशी एक घटना घडेल की ज्यातून तुला एक संकेत मिळेल. म्हाळसा, म्हाळसा, तुम्ही मला हाक मारलीत? होय, पण तू तुझ्या विचारात इतकी गढून गेली होतीस की तुझ्या आजूबाजूला काय चाललंय ह्याकडे तुझे लक्षच नव्हते. हो, खरंच हे विचार. म्हाळसा, कसला विचार करत होता आपण? नाही, काही विशेष नाही. विशेष नसतं तर तुम्ही ह्या विचारात अशा गढून गेला नसतात देवी. म्हाळसा, काय झाले? हे आख्यान सुरू होण्यापूर्वी तुम्ही मला सांगितले होते की या कथेचा माझ्या रूपाशी काही संबंध आहे म्हणून. पण असं अजून तरी मला काही जाणवलं नाही. असा काय संबंध आहे माझ्या रूपाशी हे मला कधी समजेल? ह्या संदर्भात तुला ते प्रधानजी सांगू शकते. देवी, अमृताचं वाटप कसं करावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि त्यासाठी मला स्त्रीरूप धारण करावं लागलं. भानुताई, काय हो असं का पडला? चुलीवर जेवण ठेवलं आहे म्या, घरी जाते म्या. जाताना तेवढं दार लोटून घे. काय पर तू मसनी काय झालं आहे? तुमचं अंग तर तापलं आहे. काय हो, काय झालं? काय बी कळणं झालंय ग. आल्या धरणं पडूनच हाय म्या. तरी म्या म्हणत होते का आल्यापासून तुम्ही आताच का पडला आहे म्हणून. कुणासनी बोलू का? नाही नग. पर मग बरं कसं वाटायचं? वाटेल ग बरं. गंगे, हातच आहेस वय? घरला जायचं नाही वय, चालत जायचं आहे. थांबा वाईच. आता का थांबा? अहो दिसत नाही वय, ह्यांचं अंग तापान फनफनलंय. तवच अशी पडून आहे. आता का तुम्ही थांबा बाहेर, मी हाय होतं. तुम्ही दोघं बी जेवून घ्या जावा. हाय का आता? हा, तुला बरं नाही आणि आम्ही जेवू. वैद्यासनी बोलवायचं का? नाही न ग, उगा रातच्याला माझ्या पायी कुणासनी त्रास न ग. अहो पण मला काय भी धड वाटत नाही. भानूला दृष्ट बिष्ट लागली तर नाही ना?
मी दृष्टी काढते. वा बाजूला. काय झालंय ग बानू? म्हणजे ह्याच्या अगोदर कवा तुला असं बघितलं नाही. अरे मला कळना झालंय बघ. पर होईल मी बरी. तुम्ही उठून बसा. अगं कशाला हे? बसा. उठ उठ, दमानं दमानं. आई ग. मी काय म्हणतो, आज्याला सांगावं दाढू कमी. नाही नगा, आत्ताच नगा. तुम्ही बसा बाहेर, मी हाय होतो. देवी, तुम्ही बोलावलायस, काय काम होतं काय? मला बानूच्या वाड्यावर जायचं आहे. माझी गडाच्या पायथ्याशी जाण्याची व्यवस्था करावी. होयजी, करतो की. पर देवी, आता लहान तोंडी मोठा घास घेतो या. पर एवढ्या पायी तुम्ही कशाला उतरतायसा खाली? काही सांगावं असेल तर म्या देऊन येतो की. नाही, मलाच जावं लागेल. बानूला बरं वाटत नाही. तिच्या सोबत कोणीतरी असावं असं मला वाटतं. तुम्ही व्यवस्था करा. वय, आत्ताच जातो आणि लगोलग मेना धाडतो बघा. येतो मी. लक्ष्मी देवी, आपण सदहेतूने बानूकडे जाल, पण मला आत्ता ते नको आहे. कारण हे करण्यामागे माझा काहीतरी विचार आहे. मला काही करून आपल्याला थांबवावंच लागेल. कुठे चाललात? महत्वाचे कार्य आहे, मला जावंच लागेल. गडाच्या पायथ्याशी तर नाही ना चाललात? तिथे जाताना मी तुला सांगून जाईन. असं काय महत्वाचं काम आहे? अक्का, अक्का, माधवी, काय झालं? अक्का, एक वार्ता आहे म्हणून धावत आले. काय झालं सांग. ती बानू आहे ना, देवींची सवत, ती आजारी आहे. काय सांगतेस काय? हो, तुला कसं सगळं कळतं या गडावर राहून? खूपच कष्टाचं काम आहे अक्का. सेवकांना विनवणी करावी लागते, वाट पाहावी लागते. आता कसं सांगू तुम्हाला? ठाऊक आहे मला. ती एकटी आहे. प्रकृती स्थिर नसल्यामुळे ती तडफडत आहे. आणि अशा वेळी तिला सहाय्य करण्यासाठी जर तू पुढे आलीस तर? तुम्ही सांगता आहात ते तर्काने कितीही योग्य असलं तरी मला तिच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. जशी तुझी इच्छा, पण ह्यानंतर मी तुला कधीही आग्रह करणार नाही.